नमस्कार, मी डॉक्टर वैशाली चौधरी. मी 2 वर्षापासून आपल्या केअरवेल हॉस्पिटलमध्ये त्वचारोग तज्ज्ञ म्हणून कार्य करत आहे. तर त्वचारोग म्हणजे काय आणि त्वचारोग हे कशामुळे होतात? तर व्हायरल, बॅक्टेरियल, पॅरासायटिक आणि फंगल. तर त्यातल्या त्यात सर्वात कॉमन आढळणारा आजार म्हणजे फंगल इन्फेक्शन. फंगल इन्फेक्शन म्हणजे नेमकं काय आणि फंगल इन्फेक्शन न होण्यासाठी उपचार आणि काळजी कशी घ्यावी? फंगल इन्फेक्शन कशामुळे होते? तर पहिलं, ओलसर त्वचेवर परिणाम होतो. जर आपली त्वचा ओलसर राहिली तर हे आजार होण्याची शक्यता जास्त असते. जास्त करून जांघेत, काखेत ओलसर त्वचा राहिली तर हे इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते. दुसरं म्हणजे संसर्गामुळे होणारा आजार. एखाद्या व्यक्तीला फंगल इन्फेक्शन झाले असेल तर त्यामुळे दुसऱ्या व्यक्तीला फंगल इन्फेक्शन होऊ शकते. हा संसर्गजन्य आजार आहे. एखाद्या व्यक्तीचा साबण, टॉवेल, इतर काही वस्तू वापरल्या तर त्यामुळे सुद्धा हे इन्फेक्शन पसरू शकते. तिसरं म्हणजे अतिरिक्त औषधांच्या वापरामुळे. काही पेशंट स्वतःच्या मनाने स्टिरॉइड नावाचे मलम वापरतात, त्यामुळे हे आजार होण्याची शक्यता जास्त असते. चौथं म्हणजे डायबिटीस असलेल्या रुग्णांना धोका. एखाद्या पेशंटला डायबिटीस असेल किंवा रोगप्रतिकार शक्ती कमी असणारे आजार झाले तर त्या पेशंटना फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते. फंगल इन्फेक्शनवर उपाय काय? फंगल इन्फेक्शन संबंधित एखाद्या व्यक्तीने जर ट्रीटमेंट घेतली तर ती नीट पूर्ण केली पाहिजे. बरेच पेशंट आजार बरा झाला की औषधं बंद करतात. मात्र तसे न करता आजार 100% बरा झाल्यानंतर सुद्धा पुढे काही दिवस औषधं चालू ठेवणे गरजेचे आहे. फंगल इन्फेक्शन टाळण्यासाठी काय करावे? जर शरीराची नीट काळजी घेतली तर फंगल इन्फेक्शन कधीच होणार नाही. त्वचा ओलसर न ठेवणे ही काळजी घेतली तर फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता फार कमी असते. पावसाळ्यात बरेच जण ओले कपडे घालतात, त्यामुळे फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते. त्याचबरोबर सुती कपडे आणि सैल कपडे घालावेत. अंग जर कोरडे ठेवले तर फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता फार कमी असते. बऱ्याचदा पेशंट्सना पायांच्या बोटांमधील भागांमध्ये फंगल इन्फेक्शन होते, त्याला चिखल्या म्हणतात. हा सुद्धा एक फंगल इन्फेक्शनचा प्रकार आहे. पायांच्या बोटांमधील जागा कोरडी ठेवायला हवी. अशी काळजी घेतल्यास फंगल इन्फेक्शनची संख्या खूप कमी होते. जर तुम्ही या पद्धतीने स्वतःची काळजी घेतली तर तुम्हाला फंगल इन्फेक्शन कधीच होणार नाही. जर कोणाला फंगल इन्फेक्शन झाले असेल आणि इतर त्वचा रोगांवर उपचार घ्यायचे असल्यास तर तुम्ही केअरवेल हॉस्पिटलला व्हिजिट देऊ शकता. त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या केअरवेल हॉस्पिटलमध्ये मदत फाउंडेशन या सोशल फाउंडेशनची 2 वर्षापासून सुरुवात झालेली आहे. यामध्ये आरोग्य, आत्मोन्नती आणि विश्वशांती या 3 तत्वांवर कार्य करीत आहोत. या संदर्भात तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर तुम्ही मदत फाउंडेशनच्या सोशल वेबसाईटवर जाऊन माहिती प्राप्त करू शकता. धन्यवाद.